सर्वांना कांती जय भीम, गुड मॉर्निंग. आत्ताचा व्हिडिओ बनायचा लाईक यायचं व्हिडिओवर लाईव्ह. जरांगे पाटलांना एवढं सांगायचं आहे, तुम्ही म्हणता मराठी बांधव मागे स्वर्गीय झालेले आहेत, त्यांची खूप परिस्थिती बेकार आहे. परंतु मला एवढं सांगणं आहे, आत्ताच्या तरुण पिढी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल वक्तव्य करतात, त्या वक्तव्याला बंद करा. जर तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर तुम्हाला कळायला पाहिजे का तुमची जनता कोणासाठी बोलते, कोणावर बोलते. आरक्षण ज्या बापाने दिलं त्या बापाच्या विरोधात तुम्ही बोलता, हे तुम्हाला कुठपर्यंत चालतं ते सांगा मला. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक व्यक्तीला सांगतोय, तरुण पिढीला समजून होत्या, लहान भाऊ आहेत आमचे, तरीसुद्धा तुमच्या तोंडातून हा वक्तव्य जो जातीभेद होतोय, ह्या जातीभेद रोखा. तुम्ही सांगता आम्हाला आरक्षण खाली शिक्षणापुरतं मर्यादित पाहिजे, मग बाकी तुम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे. तुम्ही सावकारगिरी होता, पाटीलगिरी धावता. कोणा धावता ही पाटीलगिरी? आम्हाला. व पाटीलगिरीनीच आमची बदनामी केली, आमच्यावरती अत्याचार केला, मारहाण केलात, आम्हाला छेड केलात, आम्हाला उठता बसता सर्व गोष्टी तुम्ही दूर केलात. त्यावेळेस तुम्हाला भावबंद तुमच्या कुटुंबाला कळणार नाही का? पूर्वीच्या लोकांना तुम्हाला लाज नव्हती वाटत का? तुमच्या लोकांना काय जबाब विचारला नाही? जरांगे पाटील तुम्ही म्हणजे 55 वयाचा असणार, मग या विचाराला 55 वयाच्या आधी तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या आजोबांनी जो या मागेस्वर्गीय जातीवर जो अन्याय केला, त्या अन्यायाची तुम्हाला हे नाही काय, दखल नाही घेता येत का? मग आत्ता तरी तुमच्या असणाऱ्या तरुण पिढीला सांगतोय, डॉक्टर बाबासाहेबांच्या घराण्याबद्दल जर तुम्ही आवाज उचललात, एक देखील वाईट शब्द बोललात, तर ही भीमसैनिक तुम्हाला रस्त्यावर उतरून भर चौकामध्ये मारायची हिंमत आमची, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतोय, हा जोडो आग्रहाची विनंती सांगतोय, या गोष्टीला रोखा. तुम्ही प्रकाश आंबेडकरांबद्दल काय काय वक्तव्य करतात, तुम्ही काय करता? मग देशाचा तुम्ही राजकारण करता का? जर तुम्ही समाजाला दिशाभूल करत असतात, कुलबी समाजाला, या बांधवांना थांबवा तुम्ही. हा जोडो आग्रहाची विनंती आहे. आम्ही कुठल्याही तुमच्या देवाधारावर टीका करत नाहीये, आम्हाला टीका करायची काही गरज नाही आहे. परंतु तुम्ही कुठल्या तरी आमच्या अस्मितेला ठेच जाणाऱ्यासारख्या जर लँग्वेज करणार तर तुमची जीभ देखील खेचून कापायची हिंमत आमच्यात. नाहीतर तुम्हाला भीमा कोरेगाव इतिहास धावल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला आज भीमसैनिकाचं आव्हान आहे. जय भीम, जय शिवराय.